आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण आज काय विशेषमध्ये पाहणार आहोत। पहिली बातमी आहे लाडक्या भावासंदर्भातली। लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांची सुद्धा पडताळणी होणार आहे। नेमक्या काय आहेत अटी पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये। दुसरी बातमी आहे सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली। मस्साजोगमध्ये आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची बैठक होणार आहे। आरोपीला अजूनही पकडलं जात नसल्यानं धनंजय देशमुखांनी निर्वाणीचा इशारा दिलाय। काय म्हणाले ते आणि या बैठकीमध्ये नक्की काय होणार आहे ते आपण आज काय विशेषमध्ये पाहूयात। तर तिसरी बातमी आहे महायुतीतील नाराजी नाट्य संदर्भातली। अजितदादांच्या आमदारांना सर्वांसमोरच आणि त्यांच्या समोरच शिंदे सेनेवर निशाणा साधलेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांची सुद्धा पडताळणी होणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निकषांवर आता बोट ठेवलं जात आहे। योजनेसाठी अर्ज केलेल्या 4.5 लाख युवकांचं प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे। यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासह आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांनी सरकारी आस्थापनेतच कायम करा अशी मागणी केली जाते। मात्र भविष्यात ही मागणी डोकेदुखी ठरू नये म्हणून यापुढे खासगी उद्योगांमध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे। दरवर्षी प्रशिक्षणार्थींना 10 लाख रुपये मिळतात। प्रशिक्षण 6 महिन्याचा कालावधी आहे। महिन्याला स्टायपेंड असतं 6,000 ते 10,000। वार्षिक निधी 800 कोटी रुपयांचा आहे। तर लाडका भाऊ योजना आपण पाहिलेली आहे। लाडक्या भावांची सुद्धा आता पडताळणी होणार आहे। अर्जदार आस्थापना उद्योगांची पडताळणी होणार असून आता सीएम युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पडताळणी होणार आहे। अर्जदारांचा आस्थापना आणि उद्योगांची सुद्धा पडताळणी केली जाईल। यासोबतच सरकारीच्या ऐवजी खासगीमध्ये त्यांना जास्तीत जास्त संधी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। सीएम युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पडताळणी आता सुरू होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण बातम्या पाहिल्या असतील। लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर बोट ठेवून सर्व निकषांचं अगदी काटेकोर पालन केलं जात आहे। सर्व निकष अगदी काटेकोरपणे तपासले जात आहेत। आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून। दिल्लीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले। भूकंपाची तीव्रता 4 रिश्टर स्केल इतकी होती। त्याचं केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलवर असल्याचं सांगितलं जात आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख समोर आलेली आहे। दिल्लीचे नवे मुख्यमंत्री रामलीला मैदानामध्ये शपथ घेतील। शपथविधी सोहळ्याआधी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्रत्येकाला घराच्या बदल्यामध्ये घर द्यावं, पात्र अपात्रतेचा खेळ खेळू नये। धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशी मागणी सातत्यानं धारावीकर करत आहेत। मात्र त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने धारावी बचाव आंदोलन समितीकडून नाराजी व्यक्त केली गेलेली आहे। उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम गेले होते। यावेळेस आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली। त्यानंतर मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं तर मला मराठी येत नाही असं प्रत्युत्तर आरपीएफ जवानांनी दिलेले। जा माझी तक्रार करा अशा मुजोरीची भाषा देखील आरपीएफ जवानांना वापरलेली आहे। स्टेटमेंट आहे क्लिअर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे। मुंबईमध्ये व्यवसाय करणाऱ्याच्या वादातून परप्रांतीयाने मराठी तरुणावर हल्ला केलेला आहे। रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण करण्यात आलेली। या मारहाणीमध्ये मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली दिसते। तर बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आमची तक्रार घेतली नाही असा आरोप या मराठी तरुणानं केलेला आहे। मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळते। रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळतोय। या गुजराती मॅनेजरने एका मराठी माणसावर हिंदीत किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली होती। त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्याचा माज उतरवलेला आहे। सर मैंने आपको बोला गुजराती मराठी आएगा मैं बोलूंगा ये ना बोललास तू आणि तुझ्या पाठी जो होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता कुठे खारघरला तो मला हसतोय माझ्याकडे बघून
जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता ईडीकडनं जप्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसतोय. नाशिक आणि जळगावमधील मालमत्ता जप्त करण्यात आली असून बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत 2 दिवसांपूर्वीच ही कारवाई करण्यात आलेली आहे. आयपीएलच्या 18व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. सलामीच्या सामन्यामध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू आमने-सामने असेल, तर 20 ते 23 मे दरम्यान प्ले-ऑफचे सामने रंगणार आहेत. तर 25 मे रोजी कोलकातामध्ये अंतिम सामना पार पडेल. न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं धर्मेश पौन याला अटक केली असून एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यावधींच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेचा जनरल मॅनेजर आरोपी हितेश मेहताला आज कोर्टात हजर केलं जाणार असून त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मेहतावर बँकेच्या तिजोरीमधून 122 कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे. तर कोविडपासून तो पैशांचा अपहार करत असल्याचं आरबीआयच्या चौकशीमध्ये समोर आले. महाकुंभात होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. बिहारमधील बक्सर येथील 7 तरुणांनी प्रयागराजला जाण्यासाठी मोटर बोटीचा वापर केला. तरुणांनी गंगा नदीतून 275 किलोमीटरचा प्रवास केलाय. रस्त्यावरील अवजड वाहतूक टाळत तरुणांनी 84 तासांचा थरारक प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकुटुंब महाकुंभ मेळ्यात गेले. त्यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. त्यांनी स्वतः फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली. आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. पुण्यातील हडपसर इथल्या मार्वली बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेनं तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याचं समोर आलंय. 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात आवाज, दुर्गंधी आणि स्वच्छतेच्या समस्यांना रहिवाशांना तोंड द्यावं लागतंय. रहिवाशांनी 2020 मध्ये पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावेळेस फ्लॅट मालक असलेल्या महिलेकडे 50 मांजरी होत्या. मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये हा आकडा आता 350 वर पोहोचलाय. रहिवाशांच्या तक्रारीनंतरही पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईची नोटीस बजावलेली आहे. पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. आमच्या शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला. जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काय डक्टमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे, आवाज वगैरे यायला लागला वगैरे. आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 51 मांजरं आहेत. तो 51 मांजरं आहेत म्हणल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं. आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो. त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. 6 वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय. आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टने ये जा होतं. त्यांचं विष्ठा विसर्जित करण्यासाठी ने-आण करतात, ते पण लिफ्टने आणलं जातं. त्यामुळेही खूप त्रास होतो. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा यात वेगवान आढावा. पुण्यामध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे आता सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती आहे. पुण्यामध्ये 17 फेब्रुवारीला कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता अचानक वाढलेली आहे. तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीसपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये झालेल्या लिलावात कांद्याला शेकडा 3,260 रुपये विक्रमी भाव मिळालाय. शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आणि चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. पुणे महापालिकेची 34 गावांमधली करवसुली जवळपास थांबली असून पालिकेस सुमारे 200 कोटींचा फटका बसतोय. पुढील काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेचे नुकसान होत असतानाही हातावर घडी तोंडावर बोट ठेवल्याचं चित्र दिसतंय. उल्हासनगरात महापालिका शाळांची अचानक झाडाझडती घेण्यात आली. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शाळांची पाहणी दौरा केला. यावेळेस काही विद्यार्थ्यांना वाचताही आलं नाही. त्यामुळे शिक्षकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये हरभरा पीक काढणीसाठी पुरुष मजूर मिळत नसल्याने त्यांची कामं देखील महिलांना करावी लागतात. हिंगोली तालुक्यामधील इसापूर पाटणा शेतशिवारामध्ये 500 रुपये मजुरी देऊन देखील पुरुष कामगार मिळत नाहीत. अखेर हरभरा पिकाच्या ढिगावर ढीग स्वतःच्याच शेतामध्ये पुरुष मजुरांचीही कामं महिलांना करावी लागतात. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर कारवाई होणार आहे. मात्र ठाकरे सेनेनं या रहिवाशांना पाठिंबा दर्शवलाय. ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई हा कुठला न्याय आहे असा सवाल कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. याबाबत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपाची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजपा एकहाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता बदलापूरमधील सत्ता संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ पारगावामध्ये मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली. ग्रामस्थ वर्षाला सरासरी तब्बल 1 कोटी रुपये मोबाईलचं बिल भरतात. या पार्श्वभूमीवर सामूहिक प्रतिज्ञा घेऊन मोबाईलचा अतिरिक्त वापर न करण्याची प्रतिज्ञा पेठ पारगावामध्ये करण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील हातरोण इथं मुलं चोरणारी टोळी ग्रामस्थांनी पकडलेली. ही टोळी मुसलमान पेहराव घालून गावामध्ये फिरत होती. मुलं चोरण्याचं काम करत असल्याचा संशय नागरिकांना आला. यावेळेस नागरिकांनी संशयितांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. आता रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. अलिबागमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक वैभव पिंगळे यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. वैभव पिंगळे यांनी महिनाभरापूर्वी एका इन्स्टंट पेमेंट ॲपवरनं 12,000 रुपयांचं लोन घेतलं होतं. लोनची रक्कम भरून सुद्धा वैभव पिंगळे यांना वारंवार कॉल्स येत होते आणि अधिक पैशांची मागणी केली जात होती. दरम्यान अधिकचे पैसे न दिल्यास तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आणि अखेर या जाचाला कंटाळून ते आपल्या खासगी वाहनाने अटल सेतूवर गेले आणि तिथून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान पोलीस या संदर्भातला अधिक तपास करतायत. नंतर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते. लाडक्या बहिणी सुद्धा आता भाजपाच्या सभासद होणार आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे. कारण असं लक्षच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. एवढंच नाही तर शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्यांनी सुद्धा सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळेंनी केलेलं आहे. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटना पर्व कार्यशाळेतील बावनकुळे बोलत होते. राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषद आणि 27 महापालिकांवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे. आणि यासाठी त्यांनी आता लाडक्या बहिणी सुद्धा भाजपाच्या सभासद करून घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत.
जे जे योजनांचे लाभार्थी आहेत ते सगळे भाजपच्या टार्गेटवर असल्याचं इथं दिसतंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आता लाडक्या बहिणी सुद्धा भाजपच्या सभासद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तसे आदेश कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या आव्हानामुळे महायुतीमध्ये एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली। कोल्हापूरमध्ये एकाडेचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र आमदार ही बैठक होती, जे बाहेर काढण्यात आलं होतं। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की सभासद नोंदणी करत असताना विशेषतः लाडकी बहीण हे टार्गेट ठेवा। शासकीय योजना ज्या ज्या घटकांनी घेतलेल्या लक्ष ठेवून प्राथमिक सदस्यत्व करून घ्या, अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये शासनाची कुठलीही योजना असू दे, त्यांना भाजपचं सभासदत्व दिल्यामध्ये एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जी, तर भाजपच्या टार्गेटवर आता योजनांचे लाभार्थी असल्याची माहिती आपण दिलेली। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता सरकारकडनं ज्या योजना घोषित करण्यात आल्या आहेत त्याचे लाभार्थी आता भाजपच्या टार्गेटवर आहेत आणि या सगळ्याचा राजकीय फायदा करून घेण्याची तयारी भाजपकडनं सुरू झाल्याची माहिती समोर येते। नंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। मुंबईमध्ये एक प्रवासी धावत्या एक्सप्रेसमध्ये चढताना खाली पडला। आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे त्याचा जीव वाचलेला आहे। ही घटना अंधेरी रेल्वे स्टेशनवर घडली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला। डिवायडरला धडकून बस उलटली आहे। यावेळेस एकाचा मृत्यू तर 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। सोलापूरहून बीडच्या दिशेने जाणारा हरभरा वाहतुकीचा ट्रक पलटलाय। या अपघाताने 5 ते 6 वाहनं एकमेकांवर धडकल्याचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही 5 जण जखमी असून जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटीची अनेक वाहनांना धडक बसलेली आहे। एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रवाशांनी दिलेली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही मृत झालेलं नाही, मात्र 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। मनमाड नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे। शिवजयंतीसाठी रस्त्यावरील इलेक्ट्रॉनिक पोलवर झेंडे लावत असताना ट्रकची क्रेनला जोरदार धडक बसली। या धडकेमध्ये झेंडे लावणारे 2 तरुण ठार झालेत तर 4 जण गंभीर जखमी झालेत। संभाजीनगर शहरातील वाळूज भागामध्ये चोरट्यांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। गरवारे कंपनीसमोर बकवाल नगर इथं ॲक्सिस बँकेचा एटीएम फोडला असून त्यातून चोरट्यांनी सुमारे 13 लाखांची रोकड लंपास केली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील तरुण असून त्याचं नाव अविनाश वडखे असं आहे। गेल्या 2 दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता। दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सध्या माजलगाव पोलीस करतायत। बंजारा समाजाच्या गोपाल जाधव नामक युवकाचा भरधाव बुलेरोच्या धडकेमध्ये काल मृत्यू झाला। यानंतर संतप्त ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबाने केलेल्या संतापलेल्या नागरिकांनी दिग्रस महामार्ग रोखून धरला होता। त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। निगडी पोलिसांनी जामिनावर सुटलेल्या माजोरड्या आरोपीला आणि त्याच्या गावगुंड मित्रांना पोलिसी खाक्या दाखवलेल्या आहे। श्याम यत्नळकर या आरोपीचं स्वागत केलं म्हणून त्याचा आणि त्याच्या मित्रांचा माफीनाम्याचे व्हिडिओ काढून पोलिसांनी व्हायरल केलेला आहे। नाशिकमध्ये एका तरुणाला वाढदिवसाच्या दिवशी चॉपरनं केक कापणं महागात पडलेलं आहे। पोलिसांनी चॉपरनं केक कापणाऱ्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडनं धारदार चॉपरही जप्त केलंय।